आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काम तर तुझ्या फायद्याचं आहे बाबा। नंतर असं म्हणू नकोस मी सांगितलं नाही। आता तुला आयडियाज द्यायला आली आहे। ओके तुम्ही काय काय करणार आहात? थोडीशी आयडिया दिली आहे ना, त्यानुसार तयारी करून ठेव। बाकी उद्या एन्जॉय करू आपण। ओके बाय। दिशा मॅडमनी मला धमकी दिली आहे, म्हणजे नक्की उद्या त्या काहीतरी करणार। या दिशा मॅडमच्या डोक्यात काय सुरू आहे ना, काय बी कळायला मार्ग नाही। हॅलो पारू, काय करतेस? काही नाही, बोला की। काही नाही, मी तुला खूप मिस करत होतो। तुला बघावं असं वाटतंय, भेटावं असं वाटतंय, तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतंय। आत्ताच तर आली ना मी तिकडनं। मग काय झालं? आणि पारू, मगाशी आपल्या दोघांना असा वेळ मिळाला का बोलायला? तू बघितलंस ना, तर प्रीतमनी कसा खेचत घेऊन गेला मला परितोषकडे, आणि नंतर मग परितोषला पिना मारत बस। पारू, मला ना या सगळ्यात आपण दोघं कुठेतरी हरवत चाललो असं वाटतंय यार। कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि कधी एकदा तू माझ्यासोबत हक्काने या घरात राहायला येतेस असं होतंय। माहित नाही तो दिवस कधी येईल। येणार, तोही दिवस लवकरच येणार। सध्या तरी मी फक्त उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघतोय। उद्या सकाळी सकाळी तू जास्वंदीचं फूल घेऊन येशील ना? बर, येईन मी फुल घेऊन लवकर। ओके, गुड नाईट पारू। गुड नाईट। माहित नाही उद्याचा दिवस कुठलं संकट घेऊन येणार आहे। त्या दिशा मॅडम काय बी करू शकतात, त्यांचा काय बी भरोसा नाही। त्या काय खेळ खेळणार होत्या? आदित्य सर, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय तुम्ही ते ठेवा, बंद करा, ठेवा ते। गुड मॉर्निंग पारू। काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे? तुला दिसत नाही का आपल्या आवडत्या झाडाला पाणी घालतोय? आदित्य सर, पावसाळा सुरू झाला आहे। मग आणि पावसात झाडांना पाणी घालायची तशी गरज नसते, आणि जास्त पाणी बी चालत नाही झाडांना। नाही पारू, हे बघ, झाडांना पाणी आणि नात्यांमध्ये प्रेम हे पुरेसं असलं पाहिजे। वय ते पुरेसं हवं, हा, पण प्रमाणापेक्षा जास्त नको। पारू, काय झालंय? सकाळी सकाळी अशी सॅड काय आहेस? Come on, it's a fresh day. पारू, तू नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित। ओके, बा पण आपल्याशी येऊन बोलेल नक्की। तू प्लीज हस ना यार माझ्यासाठी। म्हणजे मी इतकं सकाळी सकाळी छान इथे आपल्या आवडत्या झाडाला पाणी घालायला आलोय। प्लीज, ये बात। परेश्वर, उठा ना।
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी, मला काल कधी झोप लागली कळलंच नाही. तुम्ही पहाटेच झोपलात अगदी. रात्रभर जागेच होतात. म्हणजे काल आपलं सिरियसली. हो, तुमचा हात बघा. मी आलोच. आता हा मूर्ख याने जे केलंच नाहीये ते केलंय असं पढाई मारत फिरत असेल. या लवकर. आदित्य, प्रीतम, प्रिया सगळे या. या ये ना. या 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 लवकर या. बसा. गुड मॉर्निंग. बसा. मला सांगा, तुमच्या सगळ्यांची छान झोप झालीये ना? हे काय आता नवीन? दामिनी काकू, अगं सूर्य डोक्यावर आलाय. ऑफिसला जायची वेळ झाली आणि आम्ही ऑफिसलाच निघत होतो. हे काय आदित्य, आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आपण सगळे मिळून परितोष आणि दिशासाठी खेळ खेळणार आहोत. काय? दामिनी काकू, आम्ही काय शाळेत होतो असं वाटतं का तुला? तेव्हा तू, दिशा आणि परितोष तुम्ही तिघं मिळून काय ते खेळ खेळा. आम्हाला काम आहेत काय. चल. वा प्रीतम, मस्त. आज दादासाहेब आणि वहिनी नाहीये तर तू आम्हाला शिकवायला निघालास का? नाही, कसं आहे, ॲक्च्युली आम्ही पण खूप बिझी आहोत. पण कसं आहे ना, नवीन लग्न झाल्यामुळे बायकोसमोर फार काही बोलू शकत नाही. आणि आदी ब्रो, प्रीतम, तुम्ही जर आमच्याबरोबर गेम्स खेळलात तर अहिल्या आत्याला पण किती आनंद होईल ना. प्लीज यार. चला, ठरलं तर मग आज आपण इथे छान छान खेळ खेळणार. तर डोक्यावर पडलाच आहे. ह्याच्या नादाला लागून ना आपलं पण डोकं आपटून घ्यायची वेळ येणार आहे. खरंय. पारू, हा सगळा खाटाटोप मी तुझं मंगळसूत्र सगळ्यांसमोर आणण्यासाठीच केलाय. आज फायनली आदित्य तुझं मंगळसूत्र बघणार. त्यानंतर मग कसलं प्रेम आणि कसलं काय. मला तर मज्जा येणार आहे आज खूप हे सगळं बघायला. दिशा मॅडमचा नक्कीच काहीतरी डाव असणार या खेळामागं. पण कळणार कसं? पारू, आपण सगळे जण गेम खेळणार आहोत. आहेस ना तू पण रेडी?